पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम। नमनाचा श्लोक आहे तो हाच म्हणा। नमा श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मणे सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज। स्वात्म प्रकाशिका असे अनेक छोटे छोटे ज्याला ग्रंथ म्हणून म्हणता येईल, कारण आचार्यांचे जे प्रकरण ग्रंथ, जो माझ्याकडे हा ग्रंथ आहे प्रकरण ग्रंथ, तर याच्यामध्ये अनेक छोटी छोटी प्रकरणं आहेत। प्रकरण ग्रंथ याचाच अर्थ आहे अनेक छोटी छोटी प्रकरणाने युक्त। पैकी स्वात्म प्रकाशिका हे एक प्रकरण आहे। म्हणजे आचार्यांच्या अनेक ग्रंथापैकी हे ज्या छोटी छोटी प्रकरणाचा प्रकरण ग्रंथ आहे त्यातला हे पहिलं प्रकरण आहे। कोणतं? स्वात्म प्रकाशिका। तर असे अजून काही प्रकरण आहेत। आता आपण एकाला सुरुवात केली म्हणजे पुढच्या हळूहळू होतील, पण त्याला किती मर्यादेत काय कशी घ्यायचे ते आपण नंतर पाहू। तर याच्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचे हे प्रकरण ग्रंथ माझ्याकडे पहिल्यांदा कुलकर्णी काकांनी आणून दिला होता। आपले वारलेले कुलकर्णी काका बीडचे, आपल्याकडे पाठाला येत होते ते। तर त्या कुलकर्णी काकांना त्यांचे बीडचे असणारे महाराज, धोंड महाराज म्हणून ते आहेत, मला वाटतं अजून काका गेले पण ते आहेत। तर त्यांना ते एकत्र बसून अभ्यास करायचे किंवा ते त्यांना सांगायचे। तर याच्यावरती जे हस्ताक्षर दिसतं आहे का तुम्हाला बारीक बारीक, ते सगळं हस्ताक्षर त्या धोंड महाराजांचं आहे। म्हणजे हे माझं हस्ताक्षर नाही, माझं असेल तर तुम्हाला स्पष्ट लक्षात येईल, माझं वेगळं असतं। तर त्याच्यात हे फार सुंदर हस्ताक्षर आहे बरं का त्यांचं। आणि ते चित्रकार होते, म्हणजे आहे तर त्याच्यात त्यांनी बरेचसे चित्र काढलेले छोटे छोटे, असं तुम्हाला पाहायला मिळेल। तर ते चित्रही त्यांनी काढलेले आहेत, ते धोंड महाराजांनी काढलेले। तर ते दिल्यानंतर मग मी ज्या वेळेला प्रथम वाचला त्यावेळेला मला फार आनंद वाटला। कारण हे प्रकरण आहेत आचार्यांचे जे ग्रंथ आहे ना, फार सुंदर आहे। जसं त्यांची इतर बी विवेक चूडामणीसारखे आचार्यांचे ग्रंथ, पण विवेक चूडामणी मोठा आहे। अपरोक्ष अनुभूती तर त्याच्यातही बरेच 500 श्लोक आहेत। मग त्यामुळे असे बरेच श्लोक आहेत। त्यापेक्षा आता एक 10-12 दिवसाचा आपला जो कालावधी आहे एवढ्यात होण्यासारखा, म्हणून हे 68 श्लोक आहेत त्याच्यामध्ये। आणि इथेच हे प्रकरण संपतं आहे। म्हणजे आत्मप्रकाशिका असं त्याचं नाव तयार होतं पहा। त्याच्यात रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे चालू। स्वात्मप्रकाशिका, त्याच्यामध्ये स्व या पदाचा अर्थ आहे स्ववृत्तीचा विचार केलेला आहे। चैतन्य स्वसंवेद्य आहे, पण स्वसंवेद्य चैतन्य हे वृत्तीच्या शिवाय प्रकाशित होत नाही। जसं इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रिसिटीमध्ये या तारात आपल्याला आतमध्ये इलेक्ट्रिसिटी दिसते का? वीज दिसते का? नाही दिसत। तर वीज नाही का? तर त्याच्यामध्ये वीज आहे, पण त्या विजेला स्पर्श जर तुम्ही तारेला केला तर तुम्हाला लक्षात येईल की तो करंट आणला, झटका बसला, याचा शॉक बसला, याचा अर्थ त्याच्यामध्ये वीज आहे। तसे जीवाच्या ठिकाणी असणारी अंतःकरण वृत्ती, ती अंतःकरण वृत्ती हे प्रकाशित कशामुळे होते? तर ह्या चैतन्यामुळे प्रकाशित होते। त्याचंच नाव आत्मा ब्रह्म असं आहे, जे तुम्हाला आता ज्ञात झालेलं आहे। हा विषय पुढचा आहे, विचारसागराचा पुढचा विषय आहे हा। तर तेव्हा वृत्तीप्रभाकरचाही पुढचा म्हटलं तरी चालेल, याच्यात तसं काही नाही। लाईटच्या तारात वीज असते, सुप्त आहे, पण ती प्रकाशित होण्यासाठी बल्बची आवश्यकता आहे, बरोबर आहे। जर लाईट असेल, इलेक्ट्रिसिटी असेल त्याच्यात, आणि बटन टाकल्याबरोबर तुम्हाला प्रकाश लगेच झालेला दिसतो, तो प्रकाश झालेला आहे याचाच अर्थ तिचं अस्तित्व त्याच्यात आहे।
तसं अंतःकरण वृत्तीमध्ये हा प्रकाश चैतन्याचा फैलावत असतो आणि त्या अंतःकरण वृत्तीच्या द्वारेच हा भूतभौतिक प्रपंच आपल्या नजरेला पडतो. तर हीच वृत्ती प्रकाशित करते ना. प्रपंचाला प्रकाशित करण्यासाठी सुद्धा आत असणारं चैतन्यामार्फत ही वृत्ती प्रपंचाला प्रकाशित करते. तीच वृत्ती जेव्हा अंतर्मुख होते तेव्हा स्वात्मप्रकाशिका अशी बनते आणि एरवी ती प्रपंच प्रकाशिका असते, आत्मप्रकाशिका नाही. मग ती प्रपंचाला प्रकाशित करते. जड पदार्थाचं, भौतिक पदार्थाचं प्रकाशन होतं आहे का नाही? हे घट पटाचं हे कशाच्या मार्फत होतं आहे? अंतःकरण वृत्तीकडूनच होतं. आणि तुम्हाला आता त्या वृत्तीला अंतर्मुख करायचं आहे आणि चैतन्याकडे घेऊन जायचं आहे. मग ते प्रकाशन कसं होतं याचं सुंदर विश्लेषण या ग्रंथामधून होतं आहे. तेव्हा आपण हळूहळू पुढे चिंतन करायला सुरुवात करूया. वाचा, सुरू येत आहे, वाचा. बरं, हा ग्रंथ कोणाचा हे कळालं? शंकराचार्यांचा आहे. आणि शंकराचार्यांच्या प्रकरणपर ग्रंथामधला हे एक प्रकरण आहे. आणि ते स्वतंत्र टॉपिकनी सिद्ध आहे म्हणून याला आपण स्वतंत्र ग्रंथ म्हटलं तरी चालेल. आता याच्यावरती जर विश्लेषण करायला गेलं तर कितीही विश्लेषण होईल. कोणी एखादे विद्वान पंडित येत नाही याच्यावर कितीतरी पानांचा ग्रंथ तयार करू शकतात. चला आता विषय प्रवेश सांगा. स्वतःच्या ठिकाणी आत्मतत्वाचा प्रकाश पाडणारी ती स्वप्नप्रकाशिका आचार्यांचा कोणी एक बुद्धिमान शिष्य अद्वितीय स्वरूपी आत्मतत्व जाणतो आहे. थांबा, पूर्णविराम आल्यावर थांबत जा. स्वतःच्या ठिकाणी आत्मतत्वाचा प्रकाश पाडणारी ती स्वात्मप्रकाशिका. स्वात्मप्रकाशिका प्रकाश कुठं पाडेल? स्वतःच्या ठिकाणी. स्वतःच्या ठिकाणी मी म्हणजे माझ्या ठिकाणी. मला माझ्या ठिकाणी प्रकाश पाडून घेण्याची आवश्यकता आहे. विचार करा बरं. मला माझ्या ठिकाणी प्रकाश पाडून घेण्याची आवश्यकता आहे. कशी आवश्यकता आहे? तर तुम्ही कळाली नाहीत म्हणून तुम्हाला त्या प्रकाशाची आवश्यकता आहे. मी कोण आहे हे मला जर कळालेलं नाही तर मला स्वात्मतत्वाचा प्रकाश पाडणारी स्वात्मप्रकाशिका आहे ना याची आवश्यकता आहे. म्हणजे कळण्याचा प्रसंग आहे तो. मी कोण आहे हे कळण्यासाठी तुमचीच वृत्ती काम करेल. लोकांच्या वृत्त्या नाही काम करणार. मला चिंतन करावं लागेल. त्यावेळेला मी कोण आहे हे कळणार आहे. त्यावेळेला मला सांगा ना हो मी कोण आहे. सांगितलं की तुम्ही ब्रह्म आहात. मग तुम्ही ब्रह्म आहात सांगितलं, केला ना सद्गुरूंनी उपदेश की तत्त्वमसी. पण तत्त्वमसी महावाक्य ऐकल्यानंतर स्वात्मप्रकाशिका वृत्तीची आवश्यकता आहे. म्हणजे ही एक काय आहे? वृत्ती आहे. स्वात्मप्रकाशिका वृत्ती आहे. ती कशी काम करते? तर मग आत्ता सांगितल्याप्रमाणे भौतिक प्रपंचातला पाहणारी ही वृत्ती आहे म्हणून तुम्हाला प्रपंचाचं ज्ञान होतं. आता तुमचं ज्ञान तुम्हाला का होत नाही? तर तुमची वृत्ती अंतर्मुख होतच नाही, बहिर्मुख राहते. वृत्ती प्रभाकरची सुरुवात करताना असं म्हटलेलं होतं, प्रमा आणि अप्रमा असे दोन प्रकारचे काय आहेत? ज्ञानांचा दोन प्रकार केले ना, प्रमाज्ञान आणि अप्रमाज्ञान. व्यावहारिक ज्ञानामध्ये ज्या वेळेला आपल्याला ज्ञान कसं बनतं आहे, अप्रमा त्याच्यामध्ये यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा म्हणजे भ्रमज्ञान. अयथार्थ अप्रमा म्हणजे भ्रमज्ञान आणि यथार्थ अप्रमा म्हणजे कोणतं उदाहरण? स्वप्नात नाही सुखदुःखाचं ज्ञान, ईश्वरी ज्ञान. तर हे अप्रमा आहे पण यथार्थ आहे. आणि स्मृतिज्ञान, बरोबर. तर स्मृतिज्ञान, ईश्वरी ज्ञान, सुखदुःखाचं ज्ञान हे कशात आलेलं आहे? यथार्थ अप्रमा. आणि अयथार्थ अप्रमा याच्यात भ्रमज्ञान आलं. आता दुसरा एक पहिला मुद्दा राहिला तो प्रमाज्ञानाचा. ते प्रमाज्ञान त्याच्यामध्ये प्रमाज्ञानात
ऐंद्रिक ज्ञान आहे, म्हणजे इंद्रियापासून उत्पन्न होणारं ज्ञान. त्याचं नाव आहे ऐंद्रिक, म्हणजे इंद्रियापासून उत्पन्न होणारं, म्हणजे त्याच्या प्रमा झाल्या. इंद्रियापासून उत्पन्न होणाऱ्या 6 प्रमा त्या ऐंद्रिक आहेत आणि त्या प्रमाज्ञानाच्या अखत्यारीत येतात. म्हणजे त्याच्यामधला श्रोत्रच प्रत्यक्ष, त्वाच प्रत्यक्ष, चाक्षुष प्रत्यक्ष, घ्राणच प्रत्यक्ष, रासन प्रत्यक्ष आणि मानस प्रत्यक्ष अशा प्रमांचा विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये म्हणजे त्या प्रमामध्ये 2 प्रकार केले आणखी प्रमाचे. एक आंतरप्रमा आणि एक बाह्य प्रमा. आंतरप्रमेच्या अखत्यारीतही अनात्मगोचर आंतरप्रत्यक्ष प्रमा आणि आत्मगोचर आंतरप्रत्यक्ष प्रमा असे 2 प्रकार केले. अनात्मगोचर प्रमामध्ये सुखदुःखाचं ज्ञान टाकलेलं आहे वेदांत्यांनी. आणि बरोबर आहे, ह्या आत्मगोचर अनात्मप्रमा, आत्मगोचर अनात्मप्रमा त्याच्यात सुखदुःखाचं ज्ञान होतं. म्हणजे सुखदुःखाच्या ज्ञानाच्या काळात सुद्धा माणसाची वृत्ती अंतर्मुख असतेच. सुखदुःखाच्या काळात आपली वृत्ती अंतर्मुख असतेच, म्हणूनच सुखदुःख होतं. मग ते म्हणले नुसती वृत्ती अंतर्मुख केली आणि ती जर अनात्मगोचर असेल तरी स्वात्म प्रकाशिका नाही. लक्षात आलं ना. मग आता त्याची दुसरा भाग की अंतर्मुख म्हणजे आत्मगोचर आणि म्हणजे आत्मगोचर जी प्रमा आहे त्या प्रमेमध्ये बी परत 2 भेद शास्त्राने प्रतिपादन केले. विशिष्ट आत्मगोचर प्रमा है ना, आणि आत्मगोचर प्रमा, शुद्ध आत्मगोचर प्रमा. विशिष्ट आत्मगोचर प्रमेमध्ये बी म्हणजे विशिष्ट आत्मगोचर प्रमेत मनुष्य हम असं म्हटलेलं आहे. म्हणून मी मनुष्य आहे अशा प्रकारचा भाव तयार झाला ना. तुम्हाला सोपं चार्ट देतो, 2 मिनटं थांबा, कारण तुमच्याकडे आत्ता ग्रंथ आहेत. पहिला कोणत्या ह्याच्यात आहेत बरोबर? हां, पहिला भाग आहे ना तुमच्याकडे आत्ता, पहिला भाग चालू आहे आपला. हां, 2 मिनटात थांबा. त्याच्यामध्ये विशिष्ट आत्मगोचर आणि दुसरे आहे ते शुद्ध आत्मगोचर. तर शुद्ध आत्मगोचर स्वात्म प्रकाशिका वृत्ती आहे. काढ आता वृत्ती प्रभाकर. त्याच्यामध्ये पहिले जे चार्ट दिलेले आहेत का, म्हणजे आता ग्रंथात पाहण्यापेक्षा चार्टवर पहा, म्हणजे पटकन कळेल तुम्हाला. आणि पान नंबर काढा. पान नंबर आहे काय तो? नाही दिसत. हां, तुमचे अनुक्रमणिका संपली ना, त्याच्यानंतर चार्ट आहेत. प्रत्यक्ष प्रमेतील अनुक्रमणिका संपली पहिल्याची. हे पहा, आहेत का? सापडली सगळ्यांना? सोपं काम झालं. आणि घरी गेल्या अभ्यास करा त्याचा. तर त्याच्यात लिहिला सगळ्यांना मिळाले का? कोणाला मिळालं नाही? तुम्हाला नाही मिळाले, ग्रंथच नाही तुम्हाला. त्यांना ग्रंथातलं काढून दाखवा. वृत्ती प्रभाकर काढलेला आहे. वृत्ती प्रभाकर चला काढला का? प्रत्यक्ष प्रमेतील प्रत्यक्ष आणि त्यातील संबंध हा ना. संबंध या पदाचा दुसरा अर्थ आहे सन्निकर्ष, संस्पर्श. याला सगळ्याला संबंधच म्हणतात. बरोबर केले ना पुढच्या पानावर. आणि त्या संबंधीचा विचार सांगताय. आता प्रत्यक्ष प्रमेतील पहिल्यांदा लौकिक प्रत्यक्ष आणि अलौकिक, ह्यांनी थोडं अजून वरून घेतलं. लौकिक आणि अलौकिक असे 2 भाग आहेत. ज्यांच्याकडे नसेल ग्रंथ, मग आता दुसऱ्याच्या ग्रंथात पहा. लौकिक प्रत्यक्षामध्ये बाह्य प्रत्यक्ष प्रमा आहे का? एक पहा. आता मिळालं ना. लौकिक प्रत्यक्ष हे सगळं चाललं आहे कशाचं हो? कशाचं काय चाललेलं आहे? तर याचं आहे माझ्या चित्ताची जी वृत्ती आहे ती वृत्ती ज्ञान कशी करून देते याचा विचार आपल्याला करायचा आहे. मग चित्तवृत्ती ज्ञान कशी करून देते, तर ज्ञानाचे भेद तुम्हाला ते कसे आहेत आणि वृत्ती तिथं काम कशी करते याचं सूक्ष्म चिंतन याच्यात आलेलं आहे. तेव्हा लौकिक प्रत्यक्ष आणि अलौकिक प्रत्यक्ष. अलौकिक प्रत्यक्षामध्ये
ते न्यायशास्त्रकारांनी मानलेले त्याला सोडून द्या सध्या, नंतर निवांत अभ्यास करा. आणि लौकिक प्रत्यक्ष जेवढा अभ्यास करायचा तेवढाच करा, नाही तर मग तुमच्या डोक्यात खिचडी नको करायला. म्हणून लौकिक प्रत्यक्षामध्ये बाह्य प्रत्यक्ष प्रमा जी इंद्रियांच्या मार्फत होते, म्हणून त्याला ऐंद्रियक प्रमा असं म्हणतात. म्हणजे बाह्य प्रत्यक्ष प्रमा कशी होते तर इंद्रियांच्या मार्फत. जसे माझा आता एकच धरला मी की चक्षुरेंद्रिय, डोळा. मग डोळा मी ज्या वेळेला सकाळी उठतो त्यावेळेला सकाळी उठल्यावर मी असे डोळे उघडल्या की लगेच माझी वृत्ती बाहेर जाते. वृत्ती बाहेर गेल्यावरती त्या पदार्थाची ज्ञान करून द्यायला लागते. त्याला ऐंद्रिक प्रत्यक्ष असं म्हणतात. मग ते चक्षुरेंद्रिय, हो म्हणजे मोबाईल कुठे, हां सापडला, म्हटलं मोबाईल आहे, झालं का नाही. तर हे असे. पण याच्यातही भावरूप प्रत्यक्ष आणि अभावरूप प्रत्यक्ष. खाली आलं का? पहिल्या लाईननी तसंच खाली जा, बाकी काही वाचत नका. भावरूप पदार्थाचं प्रत्यक्ष म्हणजे बाह्य प्रत्यक्ष प्रमाच्या खाली आलो आपण. भावरूप प्रत्यक्ष पदार्थ आणि दुसरा अभावरूप प्रत्यक्ष. आता त्याच्यामध्ये दोन मतांचे प्रवाह आहेत. अभावरूप प्रत्यक्ष हे विशेषणता संबंधाने ज्ञान होतं असं न्यायशास्त्रकार मानतात. आणि भावरूप प्रत्यक्षातले दोन भाग, त्याच्यात न्यायमताचं मत आणि वेदांत्याचं मत. आता भावरूप प्रत्यक्षाविषयी वेदांत मत काय आहे तर भावरूप पदार्थांच्या ज्ञानात तर स्रोत्रज प्रत्यक्ष प्रमा, शाब्दी प्रमा आणि प्रत्यक्ष प्रमा. तुम्हाला एखाद्या पदार्थाची ओळख करून द्यायची. आता आपल्याला जेवढं लागतं तेवढंच घ्यायचं आहे. तर स्रोत्रज प्रत्यक्ष प्रमा, तुम्ही माझं शब्द ऐकताय का नाही म्हणून तुम्हाला पहिल्यांदा स्रोत्रज प्रत्यक्ष प्रमा होते. कानावचनाची भेटी, इथंच थांबायचं. कानावचनाची भेटी ही स्रोत्रज प्रमा झाली. म्हणून शब्द हा विषय आहे, त्याचा पद वाक्य साक्षात्कार म्हणजे तत्त्वमसी महावाक्य श्रवण करणं, हे काय झालं स्रोत्रज. पुढे जाऊन त्याचं चिंतन तयार होतं म्हणजे स्मरण करावं लागतं. तर ते शाब्दी प्रमेच्या अंतर्गत येतं. म्हणजे जे पूर्वी अभ्यास केलेला आहे, ऐकलेलं वाक्य त्याचं चिंतन केलं तर पदपदार्थ स्मरणपूर्वक अखंड अर्थाचे स्मरण, त्याला शाब्दी प्रमा असं म्हणतात. आणि त्याच्या पुढे गेल्यावर प्रत्यक्ष प्रमा म्हणजे त्या शाब्दी प्रमेचं प्रत्यक्ष. कोणता? तत्त्वमसी. याचं प्रत्यक्ष कसं होतं तर शब्दप्रमाण प्रबल आहे, तत्त्वमसी प्रमाण हेही प्रबल आहे. महावाक्यजन्य अहम ब्रह्मास्मी असं प्रत्यक्ष प्रमाज्ञान होतं म्हणतात. म्हणजे याच्यासाठी वृत्ती अंतर्मुख करायची गरज आहे. आता इथं तुम्हाला फक्त श्रोत्रेंद्रियाने सांगितलेला विषय प्रतिपादन केला, बाकीचा विषय आता आपल्याला नाही तर पार सांगत बसत नाही, घरी गेल्यावर अभ्यास करा. म्हणजे सद्गुरूंकडून शब्द ऐकलं तर ऐकलं, तिथं श्रोत्रज प्रत्यक्ष झालं. नंतर त्याचं चिंतन बनवलं, शाब्दी प्रत्यक्ष झालं. आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष प्रमा झाली म्हणजे त्या पद पदार्थ स्मरणपूर्वक प्रत्यक्ष पदार्थाचं ज्ञान होणं म्हणजे ब्रह्माचं ज्ञान. तर त्याचं नाव आहे शाब्दी प्रत्यक्ष प्रमा. तर अशा पद्धतीने हे बाह्य इंद्रियामार्फत हा व्यवहार घडला. आता बाह्य इंद्रियामार्फत व्यवहार घडल्यानंतर तुम्हाला आता आम्हाला ही तर स्वात्मप्रकाशिका कुठं आली, लक्षात आलं ना. आता स्वात्मप्रकाशिका कुठं काम करते तर चला आता आंतरप्रत्यक्षमध्ये. पहिलं बाह्य प्रत्यक्ष झालं का, हे फक्त ऐकण्याच्या माध्यमातून तुम्ही तिथं पोचले. दुसरं आता आंतरप्रत्यक्ष प्रमा आहे का, पहा तिथे. तर त्याच्यात दोन मतं दिलेले आहेत. न्यायमत तुमच्या माहितीसाठी आहे आणि मुख्य मत कोणाचं आहे, वेदांत्याचं, ते ग्राह्य मत आहे. आता न्यायमतात आंतरप्रत्यक्षात मानस प्रत्यक्ष करून अभावरूप पदार्थ आणि भावरूप पदार्थ आणि भावरूप पदार्थात त्यांनी आत्म्याचं प्रत्यक्ष होतं असं आंतरप्रत्यक्ष प्रमाणात आंतरप्रत्यक्षाची रीती न्यायशास्त्रकारांनी प्रतिपादन केलेली आहे. न्यायशास्त्रकार मनाच्या मार्फत आत्म्याचं प्रत्यक्ष होतं म्हणून मानस प्रत्यक्ष आत्मप्रमा कोणी मानली, न्यायांनी मानली. वेदांती म्हणतात तसं नाही आहे, वाचस्पती त्यांचा विचार करतात, पण तसं नाही. मग कसं आहे ते ऐका. आंतरप्रत्यक्ष प्रमा वेदांत्याचं मत काय आहे तर अंतःकरण वृत्तीच्या द्वारा प्रत्यक्ष होणं. आता अंतःकरण वृत्तीच्या द्वारा म्हणजे आता इंद्रिय बाहेर नाही चाललेले,
इंद्रिय अंतर्मुख केलेले आहेत, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा, बाहेरचा विषय नाही. मग त्याच्यात अनात्मगोचर आणि आत्मगोचर असे दोन भेद तयार होतात. आत्मगोचर प्रत्यक्षामध्ये आत्मगोचर प्रत्यक्ष, अनात्मगोचर प्रत्यक्षामध्ये मी सुखी आहे, मी दुःखी आहे, अशा प्रकारची ज्ञानं होतात ना आपल्याला. ही मानस प्रत्यक्ष नाहीत, तर तर अंतःकरण वृत्तीजन्य मानस हे अनात्मगोचर प्रत्यक्ष आहे. हे नैयायिक आणि वेदांताच्या मतात भेद आहे. मनाने होत नाही, मनाने सुखदुःखाचं ज्ञान होतं असं म्हटलं तर कोणाचं मत झालं? न्यायाचं. न्यायाचं मत झालं ते. कारण न्यायावाले मनाला सुखदुःख होतात मानतात, आणि आम्ही असं नाही म्हणत, अंतःकरण वृत्तीने सुखदुःखाचं प्रकाशन होतं. तर मयि सुखम मयि दुःखम मयि दुःख अभाव, मयि दुःख सुख अभाव, माझ्या ठिकाणी आज सुखाचा बी अभाव आहे, माझ्या ठिकाणी दुःखाचा अभाव आहे, किंवा मी सुखी आहे दुःखी आहे, हे अनात्मगोचर प्रत्यक्षामध्ये येतं. आता आत्मगोचराकडे चला. आत्मगोचर कुठून आलो आपण? लौकिक प्रत्यक्ष, आंतरप्रत्यक्ष प्रमा, त्याच्यात अंतःकरण वृत्तीच्याद्वारे आत्मगोचर प्रत्यक्षाकडे येतो. तेव्हा विशिष्ट आत्मगोचर प्रत्यक्ष आणि शुद्ध आत्मगोचर प्रत्यक्ष असे दोन भेद झाले. तर विशिष्ट आत्मगोचर म्हणजे मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे, हे ज्ञान झालं ना. मी आज्ञा आहे, हे ज्ञान कशावर आहे? विशिष्ट केलं. हे काय ब्रह्मज्ञान नाही. आता पुढे जाऊन शुद्ध आत्मगोचर प्रत्यक्षामध्ये ब्रह्म अगोचर आणि ब्रह्मगोचर प्रत्यक्ष. तर त्याच्यात ब्रह्म अगोचर म्हणजे ब्रह्माला प्रत्यक्ष विषय करत नाही. काही एक ज्ञान की मी शुद्ध आहे, शुद्ध प्रकाशोहम, मी शुद्ध प्रकाशोहम असं जरी म्हटलं तरी ब्रह्माला विषय करत नाही, तर तिथं भेद निर्माण होतो. मग ब्रह्मगोचर कोणती प्रत्यक्षता आहे? तर अहम ब्रह्मास्मी. तर त्या पदार्थ स्वरूप तो बनून जातो, तेव्हा तिथं अहम ब्रह्मास्मी अशी स्व आत्मप्रकाशिका ही वृत्ती काम करत असते. एवढं तुम्हाला मी सांगण्यासाठी याचा विचार केलेला आहे. आता घरी जाऊन अजून चिंतन करा त्याचं. मग नसेल तर झेरॉक्स काढून ठेवा. बघा ना इकडं. नाही, ड्रॉपच केलं. चला, तेव्हा नसेल तर ते का चार्ट तयार करून घ्या, दुसऱ्याच्या ग्रंथावरून लिहा ना, हाताने लिहा. तेवढेच आपल्या ह्याची बी होईल, तप होईल. वाचा. आता लक्षात आलं ना हे आपलं काय चाललेलं आहे? स्वात्मप्रकाशिका म्हणजे माझीच वृत्ती. मला काय म्हटली त्यांनी ती आत्ता? वाचा परत. आता स्वतःच्या ठिकाणी आत्मतत्वाचा प्रकाश पाडणारी ती स्वात्मप्रकाशिका आचार्यांचा पुढे एक बुद्धिमान शिष्य अद्वितीय स्वरूपी आत्मतत्व जाणतो आहे. बस, आत्मतत्व अद्वितीय आत्मतत्व जाणण्यासाठी चाललेलं. जाणतो आहे म्हणजे जाणण्याकडे निघालेला आहे. पण पुढे पहा, ऐका. पण त्याची एक शंका एवढी आहे की, काय शंका? त्याची शंका एवढीच आहे की मुक्तही प्रथम बद्धच असतो, म्हणजे व्यावहारिक जगात बंध मोक्ष इत्यादी गोष्टी आहेतच. ही आपली बी शंका आहे का? नाही आहेच. व्यावहारिक जगतात सगळंच आहे म्हटले, शिवाय हे विश्व भासमय आहे, सत्य नाही, केवळ ब्रह्म सत्य आहे असं जरी कितीही म्हटले तरी जग प्रत्यक्षात अनुभवाला येत असल्याने खरेच वाटते. बरोबर आहे. जग प्रत्यक्ष अनुभवाला येत असल्याने ते खरेच वाटते. पुढे त्यामुळे जगताचे मिथ्यात्व आणि ब्रह्माचे सत्यत्व हे तो समजून घेऊ इच्छित आहे. बरोबर आहे. याच्यासाठी तो याच्यामधला भेद त्याला ज्ञात करून घ्यायचा आहे. काय काय म्हणतात त्याच्यावर सांगा. यावर आचार्य अगदी त्याच्यावर फार टिप्पणी करण्यासारखं काय नाही. जे होतं ते मी तुम्हाला सांगितलं. चला, यावर आचार्य अगदी खुलासेवार विवेचन करतात. सारे केवळ ब्रह्मच आहे हे प्रथम अनेक उदाहरणांनी स्पष्ट करतात. पहा, सगळं काही सारे केवळ ब्रह्मच आहे
आणि याच्याविषयीचं आचार्यांचं वाक्य श्लोक प्रसिद्ध आहे. श्लोकार्थेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोट्टिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. तेव्हा सारं केवळ एक ब्रह्मच आहे हे अनेक उदाहरणांनी स्पष्ट करतात. हां, एकमेवाद्वितीयम ब्रह्म. पण ती आहे, पण हां, दोरीच खरी, पण ती आहे म्हणूनच सर्प भासतो. दोरी नसेल तर भासणारच नाही. जगतसुद्धा जर आत्मतत्व नसतं तर भासलंच नसतं. पहिला थोडासा विचार करा, तुम्ही लगेच तुम्हाला आत्मतत्वाची ओळख होईल. का हो, हे भासतंय ना सारं. हो, मग असं कसं काय भासेल? त्याला अधिष्ठान आहे ना, आणि अधिष्ठानाशिवाय पदार्थ भासतच नाही. आता आपल्याला पदार्थ सत्यरूपाने भासो किंवा मिथ्यारूपाने भासो, पण भासतोय ना, भासतोय. मग ज्या अर्थी पदार्थ भासतोय त्या अर्थी अधिष्ठान आहे. आणि अधिष्ठान त्याला दृष्टांत का असा आहे, आता ज्यांचं अध्ययन झालेलं आहे त्यांना अध्यस्त आणि अधिष्ठान माहिती का तुम्हाला? ज्याच्यावर भासतो त्याला अधिष्ठान म्हणतात आणि जो भासतो त्याला अध्यस्त म्हणतात. रज्जू सर्प दृष्टांत तर तुम्ही ऐकला आता बऱ्याच वेळा, का नाही ऐकलं? रज्जू सर्प म्हणजे दोरीवरती सर्पाची प्रतीती येणे. दोरीवर सर्प भासतो का कधी? मंद अंधकारात अशी दोरी पडलेली असेल तर ते म्हणते बा साप आहे, वर का रस्त्यात जाऊ नका. ते म्हणते साप आहे का, तर तिथं मंद प्रकाशाची आवश्यकता आहे. मंद प्रकाशातच दोरीचं यथार्थ ज्ञान होत नाही, आणि म्हणून दोरी न भासता सर्प भासतो, याला अन्यथा ज्ञान म्हणतात. तसं आहे हे ब्रह्मच आहे, पण ब्रह्म न भासता जगत भासतं. म्हणून जगाला अध्यस्त म्हणतात आणि ब्रह्माला अधिष्ठान म्हणतात. दृष्टांतात दोरीला अधिष्ठान म्हणतात आणि सर्पाला अध्यस्त म्हणतात. लक्षात आलं? पुष्कळ ऐकलं तुम्ही आता हे. मग आता त्याच्यात म्हणून दोरीचं यथार्थ ज्ञान होणं याचं नाव स्वात्मप्रकाशिक आहे. दोरी म्हणजेच यथार्थ ब्रह्माचं यथार्थ ज्ञान झालं की जगत नावाचा पदार्थ उडून जातो. म्हणून तोपर्यंत तुम्हाला तो भासतच राहील. काय म्हणतायत? म्हणून दोरीच खरी. खरं तर दोरीच आहे, सर्प खरं आहे का? नाही. तसं जगत खरं नाही. हां हां, दोरी कळल्यावर सर्प उरतो का? तर उरत नाही. तसा ब्रह्म कळल्यावर जगत राहतं का? जन्ममृत्यू राहतो का? मी मनुष्य आहे म्हणेल का? मी महाराज आहे म्हणेल का? म्हणणार, कारण शिल्लकच राहिला नाही ना. हां, त्रैकालिक अत्यंत भाग. जो कोणी मी आमका फलाना फलाना आहे असा म्हणतोय तो अज्ञानाने म्हणतोय. तो वास्तविक तो काहीच नाही, तो काहीच नाही. मग तो काही नसला म्हणजे अध्यस्त काहीच नाही, पण अधिष्ठान आहे ना. आणि अधिष्ठानात एकदा गेला की पुन्हा जीवदशेला येत नाही, म्हणजे देह धारण करत नाही. मग देह धारण करत नाही, मग तुम्हाला काहीच करण्याची गरज राहिली नाही. कारण ज्याला देह आहे त्याला सगळीच गरज आहे, आणि ज्याला देह नाही त्याला कशाचीच आवश्यकता नाही. तुम्हाला काय म्हणले बा, कशाचे म्हणजे कपडे बिपडे, खायला प्यायला. देहच नाही तर खायला प्यायला आणि कपड्याला त्याची काय गरज आहे? म्हणजे आपली एक अशी स्थिती आहे की जी निर्गुण निराकार अशी आहे, ज्याच्यात मी असतो पण देह नसतो. आणि देह तर तुम्ही तसे बी नाहीतच. म्हणजे हे तुम्हाला कळून घ्यायला काय अडचण नाही, कारण तुम्ही देह नाहीतच. उरला उरे विठ्ठला, त्या विठ्ठलालाच ब्रह्म म्हणतात. विठ्ठल दुसरा तिसरा कोण नसून ब्रह्म आहे. मग मी देह नाही हे तुम्हाला मगाशी उदाहरण देऊन सांगितलं की याला नेऊन जाळतात. याला नेऊन जाळतात तर मी देह आहे का? नाही. मग मी कोण आहे? मी निर्गुण निराकार तत्व आहे, पण मी त्याला ओळखलं नाही म्हणून मी देहाला ओळखतो आणि त्याच्या संगतीत राहतो. आता त्याचा निराश कसा होतो त्याचं चिंतन सांगता येतं. चला. हां, बरोबर आहे. बरोबर. नाही, बुडबुडे, फेस, लाटा हे स्वतंत्र येतील का? नाही. काय पाण्यावर आधारित आहेत. तसं ब्रह्मावर आधारित हे बुडबुडे,
लाटा म्हणजे जगत, हे त्याच्यावर आधारित आहे. आपली जास्त नजर जगतात बसलेली, म्हणून त्या जगताविषयी चिंतन, जगताचं सारखं अखंड स्मरण, आणि हे ज्याच्या वृत्तीला कायमचं आलंबन बनलेलं आहे तो मनुष्य ब्रह्मतत्वाला जाणणार नाही. म्हणून तुम्हाला जर ब्रह्मतत्व जाणण्याचा विचार जरी करायचा असेल तरी जगाचा संबंध तोडा, जगाचा संबंध तोडा. म्हणजे कसं काय तोडं म्हटले महाराज आम्ही, आम्हाला तर सारखं त्यांच्यातच राहावं लागतं. जगाचा वृत्ती दे राहूच नका तिथे. शरीराने प्रारब्ध वशात राहा, पण आतून अंतःकरणाच्या वृत्तीने नाही. नाही तर तुमचा संबंध आहे का नाही, तुमचा काय सगळे महाराज लोकांचे संबंध त्याच्यातच गुंतलेले आहेत. जमीन जुमला, घरदार, इस्टेट, अमकं तमकं, फलाणं, माझं असं आहे, माझं तसं आहे, माझं असं आहे, हे हा झाला का नाही, त्याच्यात गुंतला का नाही तो. आणि मग असा जर संबंध धरत असेल तर तो ब्रह्मतत्वाकडे जाईल कधी, तर तो जाणारच नाही. तर तेव्हा हे अगदी दृष्टांत समर्पक आहेत की ज्या पाण्यावरती लाटा भासतात तसं ब्रह्मतत्वावर जगत भासतं, आणि जीवाने त्या आत्मतत्वाकडे जावं. सिंधूत नामरूप लाटा भासत. बिलकुल बिलकुल. हो, पुढे सूर्यामुळे घडा दिसतो. त्याच्या आधी वाचा. समुद्रावर लाटा फेस बुडबुडे असतात, समुद्राशिवाय त्यांचे अस्तित्व तरी शक्य आहे का. सूर्यामुळे घडा दिसतो, घडा फुटल्याने सूर्याचे काय जाते. घडा म्हणजे घागर. हां, काल तुम्ही पूजेला वापरलेलं मडकं. मग ते कोणावर सूर्याचा प्रकाश नसेल तर दिसेल का आपल्याला. हा मोबाईल तरी दिसेल का, नाही दिसणार. हे सगळे वस्तू सूर्याच्या प्रकाशाने दिसतात. मग ही वस्तू फुटली, कोणामुळं दिसली, आणि ही वस्तू फुटली, त्यामुळे सूर्य रडायला लागला. हा दृष्टांत तुम्हाला फार चांगला पटला. त्या कारण तो सूर्य म्हणतो माझा आणि त्या घड्याचा काय संबंध आहे. तसा शरीररूपी घडा फुटला आणि चैतन्य रडायला लागलं. चैतन्य म्हणतो मरू द्या तिकडे, ते काय असे घडे किती बी उत्पन्न होतात आणि नाश पावतात. म्हणजे सूर्य आणि घडा ह्याच्यात भेद आहे का अभेद आहे. सूर्य आणि घडा याच्यात भेद आहे का अभेद आहे. अभेद आहे का भेद आहे. भेद आहे, म्हणून त्याचा संबंध नाही ना. घडा हा स्वतंत्र आहे आणि सूर्य. आपला दृष्टांत फक्त दृष्टांत पाहता, बाकी ना काय पाहू. सूर्य घड्याला प्रकाशित करतो, हां, प्रकाशित करणारा आणि प्रकाशित होणारा हा भेद झाला ना. म्हणून सूर्याने घागर प्रकाशित केली आणि ती घागर फुटली, तर त्याच्यात भेद आहे. घागर म्हणजे सूर्य नाही आणि सूर्य म्हणजे घागर नाही. तसा आत्मा म्हणजे देह नाही आणि देह म्हणजे आत्मा नाही. झालं ना. मग आता तुम्हाला काय अडचण आहे. लक्षात आलं गुरुजी, लक्षात आलं ना. दोन भिन्न पदार्थ आहेत का नाही. मी कोण आहे म्हणा ना, मी ब्रह्म आहे. तुम्ही कोण आहे. ब्रह्मच आहे. आणि हे जे आहे ना, हे काय आहे, घागर आहे, घडा आहे. आणि हा घडा आणि मी याच्यामध्ये भेद आहे. पण मी अज्ञानाने घागर होऊन बसलेलो. घोटाळा काय झालेला आपला, आणि ते अज्ञानाने झालेलं आहे. अज्ञानाने म्हणजे कसं काय होतं, असं होतं ना. बुद्धी जाग्यावर नसली की असं होतंच. शुद्ध जाग्यावर नसले. दोन पिणारी माणसं होती, दोन पिणारी माणसं. मग ते कशा त्यांच्या तंद्रीत कसे राहतात हे आपल्याला चांगलं माहिती आहे. आणि मग असे फुल झाले आणि रस्त्यात आता ते वाकडे तिकडे चाललेले होते, ते वाकडे तिकडेच पडले. वाकडे तिकडे पडल्याबरोबर ते गटाराच्या कडेला दोघंजण जाऊन पडले. ह्याचं डोकं आणि त्याचं डोकं बरोबर आलं. म्हणजे इकडून ह्याचं डोकं आणि तिकडून ह्याचं डोकं आलं का नाही. असे पडले. आणि मग ते पेलेले असल्या कारणाने मग थोडीशी उतरा, जोपर्यंत फुल चढलेले असते तोपर्यंत डास चावू काही हो काही अडचण नाही. आणि मग ते थोडी उतरल्यानंतर थोडेसे मग ते डास चावायला लागले आणि ते तोंडावर बसले. तोंडावर बसल्यावर त्याने असा हात उचलला आणि असाच हाणला.
ए म्हटलं संप्या मला का आणतो माझ्या म्हटलं डास मारतो पण माझ्या तोंडावर कशाला. आणि मग म्हटलं मग माझं तोंड कुठे, माझं तोंड कुठे, कोण म्हटलं. ते म्हटलं अरे हे माझं तोंड आहे आणि मग माझं तोंड कुठे आहे. ते म्हटलं मला काय माहीत तुझं तोंड कुठं गेलं. अज्ञानाने हे घडतंय का ना. तसं आपण कोणाचे डास मारू राहिले, कुठले मारू राहिले. हे देहावरती सगळे देहाच्याच. ते म्हटले मग मी कुठे आहे. तर म्हटले तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सच्चिदानंदत्व आहे, ते तू आहेस. आणि जिथे असंच जड दुःखरूपत्व आहे तिथं ते घागर आहे. म्हणून घागरीच्या जास्त चिंतेत पडू नका. हां चला. तेव्हा सूर्य जसा तिची फिकर करत नाही, कोणाची, घट फुटलेल्याची, तसे हे घट म्हणजे मी नाही, देह म्हणजे मी नाही. तर मी या देहाला प्रकाशित करतो. अजून दुसरा भाग आहे पहा कसा प्रकाशित करतो. अहो हे जड आहेत ना, याला उचलून आणावं लागतं. तुम्ही हे देह उचलून आणले का नाही, कोणी आणले, मी आणले. आणि हा देह मी घेऊन आलो इथं. देह म्हणजे मी नाही, मी या देहाला इथं आणलेलं आहे मंदिरात. असा भाव ठेवा. मी आलो असं नका म्हणू, मी देहाला आणलं. काय फरक पडेल. मी आलो का देहाला घेऊन आले तुम्ही, म्हणजे तुम्ही देहावरून वेगळे. नाहीतर हे जड मुडदा तिकडे पडला असता तर तिकडेच पडला असता. त्याला इकडे चिंतनाला घेऊन आलो. चल म्हणते चल इकडे येऊन बस आता. म्हणते म्हणजेच मी देह नाही तर या देहावरून मी वेगळा आहे. मग मी देहावरून वेगळा आहे तर मी कोण आहे. तर चिंतन करू. चला वाचा. ज्या चैतन्यामुळे शरीर कार्य करते त्याचे शरीर पतनाने म्हणजे शरीर पडल्यावर काय बिघडतं, काहीच बिघडत नाही. देह पडले असे किती बी मेले, काय बिघडलं, गेले ना पुढच्या जन्मामध्ये गेले, पुन्हा दुसऱ्या नवीन घागरी घेतल्या त्यांनी. कारण ज्यांनी चैतन्याला जाणलं नाही, आत्मतत्वाला जाणलं नाही, ते पुढच्या देहामध्ये जाणार, त्यांना देह मिळणार, घ्यावे लागेल का नाही. आणि त्याच्याविषयी भाव आहे माझा. जर माझ्या शरीराविषयी भाव आहे, माझं शरीर आहे, मी शरीर आहे, मी शरीरवान आहे, तर तुम्हाला शरीराची गरज आहे आणि तुम्हाला नवीन देह मिळाला पाहिजे. म्हणून भगवंत तोपर्यंत तुम्हाला देह देतील जोपर्यंत तुम्ही मागताल. मग तिथे तर आपोआपच आणि जोपर्यंत भोगाची इच्छा, त्यात गंमत अशी, याचा संबंध असा आहे, शरीर आहे म्हटलं की भोगाच्या इच्छा आहेत. म्हणजे मला अमकं पाहिजे, मला तमकं पाहिजे, मला एक नवीन महाल बांधायचा आहे, मला 50 एकर जमीन घ्यायची आहे, ही भोगाची इच्छा आहे. आणि ती भोगाची इच्छा मी देह आहे याला धरून आहे. नाही तर 50 एकर जमीन कोणाच्या नावावर टाकायची. मी ब्रह्म आहे तर 50 एकर जमिनीचा मला काय उपयोग आहे. लक्षात आलं का. मग मला भोगाची इच्छा त्याच्यात अशी दडलेली, मला असं करायचं आहे, मला आता कुरडया करायच्यात. ही इच्छा कशी तयार होते. कुरडया करा, सांडगे करा, नामकं करा. ते भोगाची इच्छा आतून काम करते. आणि मग ते सांडगे कुरडई कोणाला, आत्म्याला का देहाला, देहाला. ते म्हणजे जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत देह घ्या आणि जन्मत राहा. आणि जेव्हा कधी इच्छेचा त्याग कराल त्या दिवशी तो मुक्त होईल. त्यावेळेला तो पुन्हा जन्म घेत नाही. त्याला साधू म्हणतात. चला. बरोबर. तत्त्वमासी. हां. ब्रह्माशिवाय अन्य काहीच नाही. इंद्रिय, मन, बुद्धी, देह, प्राण हे नव्हे तर केवळ ब्रह्म सत्य आहे. मी ब्रह्मच आहे. बरोबर आहे. हे सगळ्यांनी चिंतन करावं. मी कोण आहे. आचार्य तर फार स्पष्ट बोलतात. अस्पष्ट ठेवायचं कारणच नाही की मी ब्रह्मच आहे. पुढं काय आहे. वारकरी संप्रदायामध्ये लोकांना आधी पहिल्यांदा साधनात बसवलं. दान, धर्म, पुण्य, सप्ताह, नामस्मरण याच्यात आणलेलं. आणि मग ह्या चिंतनापासून ते म्हणले हे का नाही सांगत वारकरी वारकरी संप्रदायाचंच आहे हे बी ग्रंथ. समजून घ्या. शंकराचार्य कुठले कोणाचे आहेत, आपलेच आहेत. पण ज्यांना काहीच कळत नाही त्यांना लगेच सांगून काय फायदा याचा. म्हणून एकदा एक विशिष्ट स्थिती बांधली गेली
की त्याच्यानंतर हा ब्रह्मोपदेश आहे. म्हणून दररोज चिंतन करणारे, अभ्यास करणारे काय बावळट थोडेच आहेत त्या हळूहळू 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 आता तुमच्या आपोआपच त्या अवस्थेपर्यंत पोचले का नाही. जर तुम्ही पहिलं जर नामस्मरण केलं नसते, हरिपाठ केले नसते, तर तुम्ही इथपर्यंत पोचलेच नसते. म्हणून बेसिकपासूनच सुरुवात केली जाते आणि मग शेवटला त्याला या उपदेशापर्यंत आणलं जातं. जो बेसिकच करत नाही काय, तर त्याला वरचं सांगून काय फायदा आहे तेव्हा. चला, तेव्हा पुढे सुंदर तर्क मांडतात. काय म्हटले वाचा. स्वप्नातली पाप पुण्य प्रत्यक्ष फलदायी आहेत का? आहेत का हो. स्वप्नात पाप पुण्य केलं तुम्ही, स्वप्नात एखाद्याचा खून केला तर त्या खुनाचा आरोप कोणावर होईल. कारण तिथं कल्पित द्रष्टा, कल्पित दृश्य आणि कल्पित प्रमाता बी निर्माण झालेला असतो आणि त्याने तर त्या ठिकाणी ते कृत्य केलेलं आहे, स्वप्नात केलं. म्हणून स्वप्नातल्या खुनाला माफी आहे. का बरं. ते म्हणले मग हे जगतातले माफी का नाही, तर जगतात सुद्धा माफीच आहे, पण तुम्हाला कळालं तर. चला. तसेच मीच ब्रह्म असल्याने आणि भौतिक विश्वाची जागृत अवस्था हे ब्रह्माच्या दृष्टीने स्वप्नरूप म्हणजे विद्यात असणे. अहो तुम्हाला म्हटलं का तुम्ही पुण्य करता का पाप करता. म्हणजे पाप आणि पुण्य म्हणजे आम्ही पुण्यच करतो बा, आम्ही पाप करत नाही असं. पण तुम्ही पुण्य करता हो, म्हणजे पुण्यवंत आहेत. हा, तुमच्या नावावर पुण्य पाहिजे तुम्हाला. हो म्हटले. मग ज्याला पुण्य हवं आहे तर त्याला पाप आपोआपच नोंदणी होते, कारण त्याला पुण्याची इच्छा आहे ना, म्हणून पापाची नोंदणी होते. ज्याला पुण्याची इच्छा नाही तो पाप पुण्याच्या पलीकडे निघून जातो. मोठं समीकरण आहे बरं. ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे कळेल. तुम्हाला पुण्य हवं आहे का. म्हणजे तेवढंच आपल्याला काय का होईना, चला पाठाला पुण्य होईल. पाठाला आले आणि पुण्यासाठी आले तर तुम्हाला 100% पापाची नोंदणीसुद्धा होणार. आणि त्यामुळे पुण्य पापाच्या पलीकडे मी राहतो. मी आजपर्यंत कोणतंही पाप केलेलं नाही. सिद्ध करून दाखवा मी पाप केलेलं आहे म्हणून. कोणतंही पाप केलेलं. तर त्याचं कारण असं आहे की मी हा त्यातला मी कुठे धरलेला आहे त्याच्यावर आधारित पाप पुण्य चाललेलं. मी जर चैतन्य स्वरूप परमात्मा आहे तर मी पाप पुण्य कधी केलेलं आहे तेव्हा. पण ज्यांनी केलं असेल त्याला धरा आणि त्याला घेऊन जा, कारण ही संपूर्ण सृष्टी स्वप्नवत आहे. चला. तर तुम्ही जोपर्यंत तिला खरी मानणार तोपर्यंत पाप पुण्य तुमच्या नावावर पडणार. चला, कारण त्याला तुम्ही खरी मानताय ना, देह खरा मानणार, सृष्टी खरी मानणार, मग पाप पुण्य तुमच्या नावावर पडणार. आणि पाप पुण्य नावावर पडल्यावर पुढचं अवघडच आहे. भोगा म्हटलं की ते म्हणलं वास का आम्हाला काय दिलं असं. म्हणजे तुम्ही केलं तुम्ही भोगा. त्यामुळे मी केलंच नाही हे म्हणण्याची हिंमत फक्त तत्वव्यक्त्या पुरुषाची. आणि बाकी लोक सगळे मग पाप नको म्हणतात ते, पण पुण्य केलं म्हणतात. चला. तसेच मी ब्रह्म असल्याने आणि भौतिक विश्वातली जागृत अवस्था हे ब्रह्माच्या दृष्टीने स्वप्नरूप म्हणजे मिथ्याच असल्याने जागृतीतील कर्मेही ब्रह्माला लागत नाही. बरोबर आहे. जागृतीतली कर्म ब्रह्माला लागत नाही. तुम्ही कोण आहेत. मग तुम्ही केलेली पाप पुण्य का. जर तुम्ही ब्रह्म असताल तर, आणि जर तुम्ही ब्रह्म नाही तर तुम्हाला पाप पुण्य लागणारच. त्या गुरुजींना घेऊन गेले होते रंगनाथ महाराज परभणीकरांचा प्रसंग, आणि ते पिंड दानाच्या वेळेला ते म्हटले बा काय संकल्प सोडा, काय पाप बीप पुण्य काय केलेलं असेल तर. ते म्हणले संकल्प कोणाचा काय म्हणून संकल्प. माझा संकल्पाशी काही संबंध नाही, कारण मी कधी संकल्प केला नाही, मी कधी पुण्यही केलं नाही, मी कधी पापही केलं नाही. हे पाप पुण्याच्या पलीकडे. तर त्याच्या पलीकडे हे ज्ञान आहे का नाही हो. आता याच्यातही तुम्हाला पंचदशीमध्ये पहिल्या एक प्रकरणामध्ये, दुसऱ्या प्रकरणामध्ये फार सुंदर एक श्लोक येऊन गेला. त्याच्यात असं म्हटलं की परोक्ष ज्ञान होणारा सुद्धा पाप पुण्य रहित असतो. गेला काय. हां, जो परोक्ष ज्ञानी बी बनतो, अपरोक्ष ज्ञानी नाही, परोक्ष ज्ञानी त्याला सुद्धा पाप पुण्य लागत नाही असं लिहिलेलं आहे तिथं. हा श्लोक आहे ना. चला वाचा. अखेर करता कोण देह का हा. आणि
बरं याच्यासाठी फार शिक्षणाची आवश्यकता नाही ना हो, किंवा आमचं शिक्षणच झालं नाही, आम्ही काय ग्रॅज्युएट नाही झालो तुमच्यासारखं, आणि मग आम्हाला हे कसं काय ग्रॅज्युएटचा याचा संबंधच कुठं आहे तेव्हा? आमचे महाराज काय ग्रॅज्युएट होते का? चौथी पास होते. हां, आणि काय चौथी पास, पण काय ज्ञान म्हणावं बा. तसे म्हणून हा सारा भाग जो आहे ना, तर तुमचं शुद्ध चित्त शुद्ध स्थिर असं झालं की त्याच्यामध्ये हे आत्मज्ञानाचे प्रभाव उत्पन्न होते आणि त्याला ते कळतं. ह्या कळण्यासाठी शिक्षणाची गरज नाही. आणि कोणी म्हणेल आमचं शिक्षण नाही ना, म्हणून तुमचं शिक्षण अभंग पाठ करण्यापुरतं असलं तर पुष्कळ झालं आम्हाला. हां, जेव्हा हा अभंग पाठ करायला मिळालं ना पुष्कळ झालं, तेवढं इतकंच शिक्षण लागतं, ह्यापेक्षा जास्त नाही. हां, पण मग त्याला शुद्ध चित्तबुद्धी ही त्या साधनेने तयार होते. चला हां, अखेर करता कोण देह का? तर देह माझे यथार्थ स्वरूप जाणण्याने अज्ञानाची त्रैकालिक निवृत्ती होते आणि कर्तृत्व भाव राहत नाही. कर्तृत्व राहत नाही म्हणजे का हो? कोणी बांधलं घर कोणी बांधले? पठ्ठ्याने बांधलं. असं मग तुम्ही बांधलं ह्यांच्या नावावर लिहा हे घर. जगातले जेवढ्या क्रिया करतात त्या तुमच्या नावावर पडतील. म्हणून पुण्याचीही मागू नका आणि पापाचीही मागू नका, त्याच्या पलीकडे थांबा. मग तुम्हाला या जगातून बाहेर पडता येईल. आपल्याला बाहेर पडायचं का नाही? बाहेर पडण्याचे मार्ग आहेत ते. नाहीतर मग पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, शंकराचार्य सांगतात तसं. जा परत आईच्या गर्भात, घ्या जन्म, या बाहेर, भोगा दुःख, मरा, जा परत दुसऱ्या देहात. बाहेर पडायचं सांगा ना, आहे ना उपाय. हे काय चालू वाचा. सूक्ष्म आणि कारण शरीर मध्ये निघाले त्या पलीकडचा हे सांगताना आपण स्थूल देह का नाही, सूक्ष्म शरीर हा विषय सगळा आलाय बरं का आता पुढे. मी स्थूल देह का नाही, सूक्ष्म देह का नाही पटवून देतात. सूक्ष्म शरीर का नाही हे पटवून देतात. माया सुद्धा ब्रह्म नव्हे, अज्ञान हेच जगताला सत्य मानण्यास कारण आहे. बरोबर. वस्तुतः मी शुद्ध ब्रह्म हे ज्ञानानेच कळते. बरोबर आहे. वस्तुतः मी ब्रह्म हे ज्ञानानेच कळते. ज्ञाने विनयके उपाय करसी जितुके ती ही गुंफीसी आधिके रुखी, माऊली ज्ञानवर आहे म्हणतात. चला. मग मला कुठे बाल्य यौवन वार्धक्य? हा, म्हातारं झालं म्हटले. कोण म्हातारं झालं? शरीर म्हातारं होते. मी नाही म्हातारं. शरीर मी कशाचा? मी तर चैतन्यमय नित्य सुखस्वरूपच आहे. आणि बाल्य यौवन तरुण आहे या सगळ्या अवस्था शरीराच्या आहेत, आपल्या नाही. म्हणून याच्यातला कोणताही मनुष्य लहानही नाही आणि म्हाताराही नाही. इथे बसलेले माणसात कोणीही लहान नाही, कोणीही तरुण नाही आणि कोणीही म्हातारा नाही. तुम्ही स्वतःला काय मानताय? तुम्ही म्हातारे आहेत का? नाही. तुम्ही कोण आहे? ब्रह्म आहे. चला. अशा प्रकारे विविध तर्कांच्याद्वारे आचार्य बुद्धीला पटेल अशा पद्धतीने ब्रह्माची चिकित्सा करतात. बरोबर. आणि ही स्वात्मप्रकाशिका याच विचारांनी ओतप्रोत करून टाकतात. बरोबर आहे. तर अशी स्वात्मप्रकाशिका आहे. पैकी पहिला श्लोक आहे, जगत कारण अज्ञान मेकमेव चिदन्वितम्. जगत कारण अज्ञान मेकमेव चिदन्वितम्. एक एव मनस्साक्षी जानात्येवं जगत्त्रयम्. एक एव मनस्साक्षी जानात्येवं जगत्त्रयम्.
जगत्कारणमज्ञानमेकमेव चिदन्वितम् एक एव मनस्साक्षी जानात्येवं जगत्त्रयम् जगत्कारणम अज्ञानम पदच्छेद आहे का जगत्कारणम अज्ञानम एकम एव चिदन्वितम चित अन्वितम असा या अर्थ निघतो पदच्छेद होतो एक एव मनः साक्षी एक एव मनः साक्षी जानाति एवं जगत्त्रयम् पदच्छेद झाला जगत कारणम अज्ञानम एकम एव चिदन्वितम किंवा चित अन्वितम एक एव मनः साक्षी जानाति एवं जगत्त्रयम् सांगा काय वाटतंय एकम मेचा ए झाला एकम हां हां जानाती तेचा ती होतो जानाती आणि तेचा ए निघाला एवं जगत्त्रयम् तेव्हा जगत कारणम अज्ञानम जगताला कारण कोण आहे आता जगतातलाच हा एक पिंड आहे आणि याला कारण म्हणजे मला अज्ञान आहे म्हणून देह आहेत आणि देह आहे म्हणून जगत आहे एकम एवं जगत आणि याचा अन्वय अज्ञानाचा अन्वय चैतन्य चैतन्याच्या ठिकाणी अज्ञान आध्यस्थ आहे आणि अज्ञान कार्य जगत आहे जगताचं कारण कोण अज्ञान पण ते अज्ञानाने जगत निर्माण केलं म्हटलं तरी चुकलं मग चैतन्य अधिष्ठान अज्ञानाच्या ठिकाणी जगत भासतं झालं म्हणून त्याचा अन्वय कसा आहे अज्ञानाच्या ठिकाणी चैतन्याच्या ठिकाणी अज्ञान कार्य जगत राहतं आणि मग त्याच्यात एक एव मन हा साक्षी त्याला कारण साक्षी स्वरूपाने कोण जाणतं आहे मन कोणाला जगत्त्रयम जानाती जाणणारं या जगाला साक्षी रूपाने जाणणारं म्हणजे जगत्त्रयम तिन्ही लोकांना मन हे साक्षी होऊन जाणतं येते त्याच्यात मन हेही आध्यस्त कारण त्या मनाचंही प्रकाशन चैतन्यानेच केलं मन हे अज्ञान कार्य आहे मूळचं केवळ चैतन्य आहे चैतन्यावर अज्ञान आध्यस्त आहे अज्ञान कार्य मन आहे मन जगताला जाणतं आणि त्याच अज्ञानापासून जगत बनतं म्हणून तुम्ही जी आपण जी आपली स्थिती आत्ता जी आहे आता मी तुम्हाला सांगतो आहे असं म्हणतो ना त्यावेळेला मी तुम्हाला सांगतो हे चैतन्य नाही सांगत तर मन सांगते म्हणजे माझ्या मनाची वृत्ती इथं काम करते आणि तुम्ही ऐकता म्हणजे तुमचं काय कोण ऐकतं आहे मन ऐकतं आहे ते मनही अध्यस्त आहे आणि माझं मनही अध्यस्त आहे मग म्हटले दोन्ही अध्यस्त असतील तर व्यवहार कसा होईल ना म्हणूनच व्यवहार होतो आणि त्याच्यात त्या मनाने अज्ञान पिलेलं आहे म्हणून ते अज्ञान पिऊन पुष्ट झालेलं आहे आता त्या मनाला अज्ञानातून बाहेर काढायचं असेल तर त्याला ज्ञान पाजावं लागेल म्हणून त्याच मनाला ज्ञान पाजलं की ते मन आत्मस्वरूपाला जाणतं आणि तेच मन एकदा आत्मस्वरूपाला जाणलं की मन आत्मस्वरूपाला जाणून स्वतःचाही नाश करून घेतं म्हणजे मनाची वृत्तीचा स्वपरनिर्वाहकत्व तयार होतो म्हणजे मनही निघून गेलं आणि जोपर्यंत तुम्ही त्या स्वरूपाला जाणणार नाही तोपर्यंत ते मन देहाला जाणेल आणि अज्ञान कार्याला जाणून या अज्ञानामध्ये घिरट्या घेत राहतं आणि अधिक कालापासून ते हेच कार्यक्रम चालू आहे त्याचा कारण ते स्वरूपाला जाणण्यात नाही म्हणून हे एक इंजेक्शन आहे उपाय गोळ्या कशाच्या अज्ञान नाशाच्या चला स्वात्मप्रकाशिका वाचा चैतन्याने परिपूर्ण चिद अन्वितम या पदाचं व्याख्यान आहे चैतन्याने परिपूर्ण अशा ब्रह्माच्या ठिकाणी जगताला बघणारे
हां, अज्ञान हेच एकमेव कारण, एकम एवम त्याचं केलं त्यांनी एकमेव. एकम एवमचं तिथं काय केलं त्यांनी एकमेव. अज्ञान हेच एकमेव कारण आहे. दुसरं काय कारण आहे? काहीच कारण नाही. पुढे तेच मन तिन्ही लोकांना साक्षीरूपाने जाणते, कारण हे मन आधाररूपानेच आहे. बरोबर आहे. मन हे आधार रूपाने आहे आणि तिन्ही लोकाला जाणता म्हणतात. हां, तर अशा प्रकारचा पहिला श्लोक झाला. आता उद्यापासून आपण पुढचं चिंतन घेऊ. आपली वेळ संपली. कुंडली वरदा.